बोला गणपती बाप्पा मोरया. हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर? मुंबईकर आज थोडेसे सॅड असतील मे बी, कारण का आज वोटिंगचा निकाल आला, त्याच्यामुळे मे बी थोडस सॅडनेस आला असेल. पण काय माहिती इन फ्युचर काय होणार आहे किंवा काय लिहून ठेवलेलं आहे हे सगळं चेंज होऊ शकलं असतं. कुठं फिरते मे बी चेंज होऊ शकलं असतं, पण चेंज व्हायला थोडासा टाइम पाहिजे होता. तरी खूप छान अशी अटीतटीची निवडणूक झाली. आणि तुम्ही पाहिलंच असाल दादरला काय झालं, नाला सुपाऱ्याला काय झालं. खूप मोस्ट ऑफ ठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत मित्रांनो. सो आपण नाही बोलू शकत त्याच्याबद्दल काही, पण शेवटी निर्णय सरकारचा होता. तरी खूप छान अशी झुंज दिलेली आहे अपोजिशनला. ट्रॅफिक सुरू वाजलेले आहेत मित्रांनो 10:16. मे बी आज पण गर्दी नाही भेटली पाहिजे. आज नसेल गर्दी मे बी, बघूया. चला काढा गाड्या. अच्छा हे क्लिअर नाही. वायझर क्लिअर नाही. मला वाटलं की मोबाईल वरती धूळ आले कॅमेरावरती. तर मित्रांनो आपण होतो इलेक्शनचे रिझल्ट. तर भाजप आणि शिवसेना एक साइडला विनिंग पोझिशनला आणि महाआखाडाचा असं काय ते वन साइड होत. पण बीजेपी आणि शिवसेना जिंकलेली आहे. 25 वर्षानंतर हे घडलेलं आहे मित्रांनो. का घडलं, कशासाठी घडलं काहीच नाही माहिती, पण हे घडलंय नक्की आणि ते डोळ्यासमोर आहे आपल्या. तर आता पुढचे 5 वर्ष काय होत आहे ते बघायचंय फक्त. त्याच्यावरती डिपेंड करतात त्यांचे वोटिंग. आता परत 5 वर्षानंतर वोटिंग येईल तेव्हा तुम्ही पुढचा विचार करू शकता. पण ह्या वर्षी वोटिंगला घेऊन खूप जास्त काही गोष्टी झाल्या ज्या नव्हत्या व्हायला पाहिजे होत्या.
खूप जास्त झाला मित्रांनो. खूप ठिकाणी दाखवलेलं आहे मीडियामध्ये सुद्धा, खूप जणांनी रील्स टाकलेले आहेत. कारण का कसं असतं मित्रांनो, जेव्हा मीटिंग झालं, मीटिंग म्हणजे जेव्हा भाषण झालं, त्यावेळेसची गर्दी बघितल्यावर असं वाटत होतं की यावेळेस मनसेने बाजी मारली मित्रांनो. 9 सीट आलेले आहेत त्यांच्या, 9 का 10 सीट आलेले आहेत. त्यांच्याकडून त्यांनी प्लस दिलेला आहे, पण बाकीच्यांचे राहिलेले आहेत. खूप ठिकाणी निवडून यायला पाहिजे होते, ती नाही आलेली आहे. ठीक आहे, असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या तर्फे खूप मेहनत केलेली आहे, नाही असं म्हणू शकत नाही मित्रांनो. कारण का एवढ्या कमी वयात डायव्हर्ट नाही म्हणू शकत, पण पब्लिक तिकडे का गेलं किंवा काय ह्याचं सूक्ष्म नाही लागत आहे. आणि मीडियामधून खूप ठिकाणी असंही आलंय की त्यांचे लाईक नाला सुपारा, त्यांचे डायरेक्ट चिन्हच गायब होते. आणि ह्या गोष्टी करताना गव्हर्नमेंट होती का तिकडे किंवा काय मला नाही माहिती, पण मीडियावरती दाखवत होते गव्हर्नमेंट पण होती, सगळं होतं. पण मग ह्या गोष्टी का घडल्या किंवा नव्हत्या घडायला पाहिजे होत्या? या सगळ्या गोष्टी वोटिंगच्या टायमाला थोड्या क्रुशियल असतात, त्याच्यामुळे सांगतो. पण मित्रांनो, जेव्हा जेव्हा कसं असतं, जरा पुढे आल्यावर बघूया. ग्रीन बोर्ड भेटला की ही गोष्ट मला बोलायला आवडेल. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर बोलायचं होतं मित्रांनो की आज आठवण तर नक्कीच आली असेल सगळ्यांना माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची. कारण का कधी घडलेलं नव्हतं मित्रांनो, 25 वर्षातून आज घडलेलं आहे. तर कुठेतरी मराठी माणूस कमी पडला असं नाही म्हणू शकत, पण कसं आहे, कुठेतरी विचार बदललेले आहेत मराठी माणसाचे असं सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा विचार बदलवले गेलेले आहेत, किंवा काही लोकांना भाग पाडलेला आहे. खूप काही गोष्टी आहेत. काही लोक इंटरेस्टेडच नसतील, किंवा काही लोकांचे विचार बदललेले असतील. खूप काही गोष्टी अशा होऊ शकतात. तर आता बघायचंय वोटिंग चेंज झाल्यावर की बदल घडतोय. बदल तर घडतच आलाय, पण आता नक्की काय तो बदल दिसेल किंवा वेगळाच बदल दिसून येईल म्हणजे कळलं असेल तुम्हाला मित्रांनो. पण हो, आठवण मात्र आजच्या दिवसात आलीच असेल सगळ्यांना. कारण साहेब होते तोपर्यंत मे बी हे घडलं नसतं. साहेब असते तर घडलंच नसतं, वेगळी गोष्ट आहे. होते तोपर्यंत पण घडलेलं नव्हतं. आणि आता का घडतंय, कशाला घडतंय नाही माहितीये. तर मित्रांनो, आज त्या दिवशी लेन्स घेतलेली आपण, तो सगळा विषय बाजूला राहू द्या. आता काहीच बोलून फायदा नाही मित्रांनो, कारण का वोटिंग झालेले आहे, तर निवडून आलेले आहे भाजपा.
आणि शिवसेना तर तो विषय आता बाजूला सोडूया आणि बघूया किती प्रगती होते किती नाही ते. देवा भाऊ, तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल किंवा शॉर्ट्स बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच आठवलं असेल, आपण खूप काही रिक्वेस्ट केलेल्या होत्या, तर त्या रिक्वेस्ट पार पाडा प्लीज. बाकी अजून काही सांगू शकत नाही. निवडून तर आलात आहात तुम्ही. हे पहा, हे पॅचेस संपवून टाका एकदाचे. कायमचे संपवलं तरी खूप चांगलं आहे. बघू कधीपर्यंत होत आहेत, कधीपर्यंत नाही होत. हा, तर आपलं बोलणं चालू होतं लेन्स बद्दल. मी लेन्स वाईड अँगलची लेन्स घेतलेली होती, पण मित्रांनो ते तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असाल तर खूप जास्त ब्लरी इफेक्ट फ्रेमच्या बाहेरच्या साईडला, म्हणजे आउटर फ्रेमला खूप जास्त ब्लरी इफेक्ट येत होता. त्याच्यामुळे मी ती कॅन्सल करून रिटर्न केलेली आहे. आणि आपण एकच व्हिडिओ ट्राय म्हणून घेतलेला, पण तो पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला अपडेट बद्दल माहिती यावी. कारण का अपडेट तर करतोच आपण, पण जेन्युइन अपडेट असेल तरच आपण तो अपडेट ठेवतोय, नाहीतर तो अपडेट नाही ठेवत आपण. नाही पळवत आहे कारण चिटकून मात्र चाललंय बघा. हा, तर जेन्युइन अपडेट ठेवतो आपण, त्याच्यामुळे मे बी. आता बघूया. आता मी रेग्युलर व्हिडिओवर ऍक्च्युली ब्लॉगिंग करतोय, पण 1.5 1.6च्या याच्यावरती करतोय, म्हणजे एकदम लो वेट, एकदम लास्ट हे कॅमेरा अँगल 0 नाही 1.5 का 1.6 वर कॅमेरा व्हिडिओ क्वालिटी बघायला लागेल. व्हिडिओ कसे येतात किंवा काय, अपलोडिंगला चांगले आहेत की नाही. चांगलेच असतील मे बी, पण तरी पण आता व्हॉइस क्वालिटी थोडीशी ढासळत चालली आपली, म्हणजे खराब होत चाललंय. खराब नाही म्हणता येणार, पण कसं इफेक्ट कसे येतात एकदम खरखरल्यासारखे, माईक खरखरल्यासारखे. तर बघूया आपण ते पण सुधरून घेऊ. मे बी माईक लांब पकडल्यावर ते इफेक्ट निघून जातील. सो हेल्मेटला न लावता आपण टी शर्टला लावून पाहू काय इफेक्ट होतो किंवा काय आउटपुट आपल्याला भेटतंय.
तर मित्रांनो आपण पोचलो आहोत रेक्लामेशन बँड्राला आणि थोड्याच वेळात आपण पोचू आपल्या डेस्टिनी पर्यंत आला ना. जीप तोटली व्हायला लागले घासावी लागेल. वर्ड थोडेसे अडतायत, थोडेसे अडखळतायत, थोडेसे समजून जा मित्रांनो. मी दोष नाही देत काय, पण आजकाल थोडस इंग्लिश कमी झालेलं आहे, मराठी वाढलेलं आहे आणि हिंदी सुद्धा कमी झालेलं आहे. सो नो वरी, चांगली गोष्ट आहे. तोंडावर काय मराठी असतं त्याच्यामुळे. न बाणातला आणि न नळातला पाणी हे प्यायचं असतं आणि पाणी हेच प्यायचं असतं. डायलॉग डिलिव्हरी एक नंबर होती बाबा, काय डायलॉग मारला बा. हे बघा रोड. एक्सिलेटर तर असं म्हटलं की उडवत जाईल गाडी. थोड्याशा वेळेसाठी एक्सिलेटर मारतात. जाऊ दे, एक्सप्लेन करायची गरज नाही आता. एक्सप्लेनेशन पासून इथपर्यंत आले लोक. रस्ते शांत आहेत मित्रांनो, कुठेच वोटिंगचा इफेक्ट नाहीये अजूनपर्यंत तरी. मला हे एकदाच सांगायचं होतं, कारण का मे बी सांगता येत नव्हतं, खूप ठिकाणी असेल सुद्धा. दादरला त्याचा इफेक्ट घेतला असेल. होय, इकडेच इकडचं दिसतं. तर मित्रांनो, एक 5-10 मिनिटं पकडून चला, आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू आणि ब्लॉगची एंडिंग होईल.
ब्लॉग मध्ये नवीन काही नाही, डेलीच जे चाललंय तेच दाखवलेलं आहे मी. आणि आमकडे ब्लॉग हे आर्टिफिशियल नसतात, म्हणजे काही लोक स्क्रिप्टेड करतात किंवा काही लोक वातावरण बनवून करतात. आपण रॉ ब्लॉग करतो मित्रांनो. सो तुम्हाला मे बी कधीतरी चेंजेस दिसतील, दररोज असे चेंजेस नाही दिसणार. सो ज्यांना रॉ ब्लॉगिंग आवडत असेल त्यांना हे ब्लॉग नक्कीच आवडतील. तर भेटूया मित्रांनो, आपला डेस्टिनी आलेला आहे. तर कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर मित्रांनो शेअर करा, आणि व्हिजिट करत असाल चॅनलला तर ब्लॉगला लाईक नक्की करून जा. आणि सबस्क्राईब हे करणं तुमच्यात असलंच पाहिजे, कारण का सबस्क्राईबने पुढे पैसे कमी किंवा काहीच पार्टनरशिप असं काहीच नाहीये. तर बिंदासपणे फ्री आहे सबस्क्राईब करू शकता तुम्ही. आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून जा, आणि बाकीच्या मित्रांना पण दाखवा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगिंग मध्ये. तोपर्यंत या ब्लॉगची मजा घ्या. तर तोपर्यंत मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय.